हॅलो, हॅलो. सुहास भाऊ कांदे साहेब बोलता ना? हो. साहेब नमस्कार, मी छत्रपती संभाजीनगरमधून रमेश पाटील बोलतो. काय पाटील साहेब बोला, आदेश करा. म्हणलं तुमच्याकडे भाऊ असं आहे की हा जे मालेगावचं जे प्रकरण आहे का त्या लहान बालिकेवर जे म्हणजे हो. त्याच्यावर जो मी रेप जाऊन आलो, डोंगराळ अच्छा. भागात जाऊन आलो, त्यांच्या कुटुंबाला भेटलो हं. आणि त्या मुलाला, तो जो खैरनार नावाचा मुलगा आहे, त्याला आपण शिक्षा करा आणि फास्ट ट्रॅक मध्ये ते चालवा आणि त्याला फाशी झाली पाहिजे अशी बरोबर. विनंती केली. हं. शिंदे साहेबांशी बोललो आणि आम्ही आता उद्या पत्र देतोय की फास्ट ट्रॅक चालून त्याला एखादा चांगला उज्ज्वल निकम सारखा सरकारी वकील हां. लावा. का की विषय काय झाला आणि त्याला वकील मिळाला नाही पाहिजे, एक लक्षात ठेवा. नाही आम्ही आता ना उद्या परवा भेटतो वकिलांना, वकिलांचं जे आहे मी असोसिएशन, मी तर काय बार भाऊ, काउन्सिल, मी बार काउन्सिल. मी एसपी ना म्हणलं डायरेक्ट उडून टाका, त्यांना म्हणलं पाहू पुढच्या पुढं. पण एसपी काय कायदा आहे नाही भाऊ, लय त्रास आहे भाऊ. काय माहिती, विचार करा भाऊ, अगर एसपी किळसवाड आहे रमेश भाऊ, किळसवाना प्रकार आहे. मला सांगा भाऊ, एसपी जरी असता समजा आणि एसपीच्या मुलीवर असं होत असेल तर एसपी त्याच्या डोक्यात दगड घातला नसता का? प्रश्नच नाही, प्रश्न. हं? तरी गावकरी म्हणत होते आमच्या ताब्यात द्या म्हणून. नाही भाऊ, आपला बघा काय झालं माहिती का, कायदा थोडा सुस्त पडलेला आहे. मी बरोबर चार्ज करतो साहेब, तुम्हाला एक 8 दिवसामध्ये फीडबॅक येईल. मी तुमच्याच मागे लागणार आहे का? नाही, मी आहे ना तुमचा माणूस. हो ना. काय आहे भाऊ, न्याय भेटायला पाहिजे, बाकी काय घेणे आपल्याला सांगा. नक्कीच बॉस. पण पुरा महाराष्ट्र आळाला बरं का विषयावर. नाही हो, हळाहळा म्हणजे आपल्याला मुली आहे, बहिणी आहे. बरोबर. आणि 3 वर्ष 3 वर्ष, अरे बापरे, 3 वर्ष म्हणजे मी तर मारून टाकलं म्हणजे भाऊ, मला पत्र झोला पागल सारखं झालो भाऊ, माहिती मी तर मारून टाकलं होतं त्याला. नाही तर आपल्या ओळखीचे भाईदादा असेल तर आतमध्ये गेम करून टाकन त्याचा. बघतोय आता मी काय सगळी परिस्थिती. मी तुम्हाला उद्या कळू सगळं रमेश भाऊ या नंबरवर. भाऊ आपल्या असतील ना काही गुन्हेगार, त्यांना मारून टाका भाऊ पुढच्या पुढे. बघू, चालेल. ठीक, ओके.